नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही जी स्टोरी आहे एक सलीम नावाच्या एक टॅक्सी ड्रायव्हरची. झालं काही जुलैचा महिना होता आणि हा जो सलीम होता हा नेहमी रात्रीच्या वेळेस आपली टॅक्सी ड्राईव्ह करत होता. आता हा जो सलीम आहे हा मला आता रिसेंटली मी लोणावळ्याला जात होतो तेव्हा ह्याच्याकडे आता एक बस आहे. तर त्यांनी मला ही स्टोरी सांगितली होती. 2017च्या काळात त्याच्याकडे एक टॅक्सी असायची. तर तो मला सांगत होता की जेव्हा मी रात्रीच्या वेळेस टॅक्सी चालवतो त्याआधी मी जरा सिगरेट ओढतो आणि त्यानंतर मी माझी टॅक्सीची राईड चालू करतो. आता ह्याने आपल्या सिगरेट ओढला. जुलैचा महिना होता, पाऊस पण खूप पडत होता. आता हा सलीम आहे, हा आता कसं टॅक्सी ड्रायव्हिंग स्टार्ट करतो. असं सिगरेट ओढून झालं, पावसामध्ये त्यांनी ड्रायव्हिंग स्टार्ट केली. आता जरा जरा पुढे जाऊन त्याला एका स्ट्रीट लाईटच्या खाली एक व्यक्ती दिसतो. साधारण त्याचा एज समवेअर अराउंड 45 असणार. हा सलीम तिथे गाडी थांबवतो. आता तो विचारतो की साहब कहाँ जाना है. हा जो व्यक्ती होता ह्याचं जर मी डिस्क्राईब करायला गेलो तर ह्यांनी ब्लॅक पॅन्ट व्हाईट शर्ट घातला होता आणि एक टोपी घातली होती. डिफरन्स असा होता की हा जो सलीम आहे ह्यांनी पाहिलं की हा जो व्यक्ती होता पावसामध्ये भिजलाच नव्हता, एकदम सुकलेला होता. त्यांनी विचारलं कहाँ जाना है साहब आपको. मग तो जो व्यक्ती होता तो बोलतो मेरे को मड जट्टी के यहाँ पे जाना है. तो बोलला ठीक आहे बैठो. तो मात्र पुढे बसला नाही, तो मागे बसला. आता कसं आहे की जे टॅक्सी ड्रायव्हर्स असतात त्यांनी वेगवेगळे प्रकारचे लोकांना पाहिलेलं असतो. असे म्हणजे लग्न झालेले जोडपे किंवा रडत रडत हॉस्पिटलच्या बाहेर येणारे लोक, विभिन्न लोक त्यांनी सगळ्या पाहिले होते. प्रकारचे लोक. हो. तर कसं हा जो व्यक्ती होता हा पण तसं मागे बसलेला होता, पण ह्याच्यामध्ये एक डिफरन्स असा होता की जेव्हा टॅक्सी चालू झाली आणि जरा पुढे गेलो तर हा जो व्यक्ती होता हा असा स्थिर बसला होता मागे, काहीच करत नव्हता. जनरली कोणी व्यक्ती मागे बसल्यावर काय करतो, फोन यूज करतो किंवा खिडकीच्या बाहेर बघतो, पण हा मात्र असंच स्थिर बसला होता. आता ते कन्व्हर्सेशनला थोडासा ॲक्टिव्ह करणार, कारण रात्रीची वेळ झोप येते. तर ह्यांनी विचारलं की साहब बारिश बहुत हो रहा है ना. तर हा जो व्यक्ती होता ह्याने काहीच उत्तर दिलं नाही. मग परत त्यांनी एक प्रश्न विचारला की सर मड जेटी में आपके कोई रिश्तेदार रहते या आपका घर है वहाँ पे. तिथे पण एकदम सायलेन्स, काहीच उत्तर नाही. मग सलीमला वाटलं मे बी ह्याला उत्तर द्यायचं नसेल किंवा काहीतरी घटलं असेल ज्यामुळे तो बोलत नाही. तर हा गाडी ड्राईव्ह करायला कंटिन्यू केलं आणि त्यानंतर मड जेटीच्या इथे ग्रुपचा पट्टा पडतो, तिथे ती टॅक्सी म्हणजे पोचली असं, आणि तिथे तो ड्राईव्ह करतो आहे. आता ड्राईव्ह करत असताना हा मागून एक आवाज येतो कि वो जो रेयर मिरर व्यू है ना उसको नीचे करो. आता सलीमला वाटलं हा सडनली आता रेअर मिरर व्यू खाली करायला का बोलतो. तर ह्यांनी खाली केलं. मग तो बोलतो अजून नीचे करो और नीचे करो. त्याने अजून खाली केलं. तो बोलतो नाही पुरा नीचे करो. तो अजून पूर्ण खाली करतो. आता त्याला काहीच दिसत नाही की जो मागचा व्यक्ती आहे तो काय करतोय. आता काय जेव्हा ड्रायव्हिंग करत असताना एक फिलिंग पण येते की मागे कोणीतरी बसलाय. ती फिलिंग कशी जाणवते, लाईक कोणी श्वास घेतोय, ती एक फिलिंग जाणवते ना. पण जे मँग्रोवचा पट्टा आला आणि जेव्हा त्यांनी ते रेअर मिरर व्यू खाली केलं त्याच्यानंतर त्याचा श्वासचा पण आवाज येत नव्हता. सलीमला असं वाटत होतं की मागे कोणच नाही आहे. एक पॉईंटला सलीम जरासा गाडी थांबवताना मागे होऊन पाहतो तर तो व्यक्ती असाच बसला होता, काहीच एक्सप्रेशन नाही, एकदम एक्सप्रेशनलेस. आणि तो मग मागून आवाज देतो की रोड पे ध्यान दो. मग हा जो सलीम आहे हा ड्रायव्हिंग स्टार्ट करतो. एक सुमसान रस्ता असतो आणि तिथे हा जो व्यक्ती असतो मागे बसलेला तो बोलतो गाडी इधर ही रुका दो. आता हा जो सलीम आहे तो राईटला बघतो, लेफ्टला बघतो, बोलतो इथे घर नाही आहे, इथे दुकानं नाही आहेत, साहब आपको इधर उतरना है. तो जो व्यक्ती असतो जो मागे बसलेला तो बोलतो की हां मुझे इधर ही उतरना है. आता काय होतं की आता हा जो सलीम आहे हे जेव्हा ह्यांनी सांगितलं की हा उतरतोय तर तो काय करतो म्हणजे आता सांगतोय की एवढे एवढे पैसे झालेत आणि हा वाट बघतो की हा आता उतरणार, पण मात्र तो उतरत नव्हता. आता तो वेट करत होता की हा काहीतरी बोलणार. सडनली त्याच्या शोल्डरवर हा जो मागे बसलेला व्यक्ती आहे तो शोल्डरवर हात ठेवतो. हा मागे घाबरून जातो की असं काय झालं. त्यानंतर तो जो व्यक्ती होता जो मागे बसलेला तो त्याला सांगतो मरणारी लोकं, अपघातात मरणारी लोकं सर्वात आधी काय बघतात माहिती आहे का तुला.
तर सलीम बोलतो, नाही मुझे नहीं पता. तो बोलतो की अपघातात मरणारी लोक सर्वात आधी आपलं प्रतिबिंब बघतात. आणि जेव्हा हे सलीमने ऐकलं त्याच क्षणी समोरून एक बाईक येते, त्याचा हेडलाईट दिसतो आणि ते त्याच्या टॅक्सीला धडकून जाते, म्हणजे धडक होते एक चांगलीच. आणि ती बाईक अशी दुसऱ्या रोडवर जाऊन पडून जाते. आता सलीमला काहीच कळालं नाही की सडनली हे ॲक्सिडेंट झाला कसा. सलीम आपल्या टॅक्सीच्या बाहेर येतो आणि पलीकडे जाऊन बघतो. तिथे एक रिक्षावाला पण होता, तो पण तिथे पोचतो. आणि ते दोघांनी पाहिलं की हा जो व्यक्ती होता, जो बायकर होता, तो आता त्याची मृत्यू झाली होती. आता काय होतं, जेव्हा ॲक्सिडेंट होतात तेव्हा असं कोणी हात लावायला जात नाही, उगाच आपल्यावर येणार. तर पोलिसला बोलवलं गेलं. पोलिसनी ते हेल्मेट होता, तो हेल्मेट काढला. आणि जेव्हा ते हेल्मेट काढलं तेव्हा सलीम त्या व्यक्तीला बघून एकदम शॉक झाला. तो जो बायकर होता तो एक्झॅक्टली सेम दिसत होता जो त्याच्या टॅक्सीच्या मागे बसलेला. काय? सलीमचे पाय फ्रीज झाले, त्याला काहीच कळालं नाही. सलीम त्यानंतर मागे धावतो जिथे त्याची टॅक्सी म्हणजे ते थांबवली होती. आता हा रोडच्या पलीकडे होता हा सलीम. तर हा रोडच्या पलीकडे असताना तो आपल्या टॅक्सीकडे बघतो. मागे बसलेला व्यक्ती अजूनही तिथे होता, तो बसलेला होता आणि तो त्याच्याकडे बघतोय. त्याच क्षणी एक ट्रक जाते त्यांच्या दोघांच्या मधून. हा इथे उभा आहे आणि टॅक्सी त्या बाजूला उभी आहे. एक ट्रक जाते आणि ट्रक गेल्यानंतर तो व्यक्ती गायब. तर ही अशी स्टोरी होती. बापरे. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.